परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्सचे संपूर्ण ऑटोमॅटिक ऑटो लेक्चर बेल आणि ऑटो राष्ट्रगीत प्लेअर सिस्टीम शाळा कॉलेजसाठी अत्यंत उपयुक्त. उत्पादक परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. फ्री डेमोसाठी संपर्क 98 222 41 255. So, respected Dr. Dekhle sir, he is the CEO of Perfect Electronics. So, he invited us last month, means in last year we can say, in December 25. So, since then we have started communication with him, and he is also interested in doing MOU, means collaboration with our college, because he wants some students for work, means for the permanent working or for the internship or for the OJT, which is a part of your curriculum. Education system, the National Education System NEP 2020, we have different verticals like OJT is there, then CEP for SYBSC, that is CEP, that is a community engagement program. Then there is a field visitors also there. Then there is an internship program in the MSc level. So in such cases, we have to interact with universities. Electronics means universities, we have electronics departments. So we have to do collaboration, or we have to do interaction with them. What research is going on in the university as well as in the industry. Now in the industry, now Dekhle sir, he was working in YE. He retired in 2016 from physics department, but he is interested in electronics. He completed his PhD in 1990 from electronics department, instrumentation science, SPPU, means our university. But as he has more interest in electronics, he continued his work. And congratulations, sir. Oh, thank you. Because it is very important work that you are doing. You have patience and you are doing so many things. You are supplying many practical setups, means practical boards to different engineering colleges. So more about this he will tell, because I don't know what kind of work he is going on, but only small introduction I have done. Thank you, sir, for inviting. Thank you. वडिया कॉलेज मधून इलेक्ट्रॉनिक सायन्स डिपार्टमेंटचे हेड काडकड मॅडम तुमचे सहकारी, आणि तुम्ही BSc इलेक्ट्रॉनिक्स आणि BSc इलेक्ट्रॉनिक्सचे सर्व तुम्ही स्टुडंट्स, तुमचं हार्दिक स्वागत मी करतो. कंपनीबद्दल थोडक्यात प्रोफाईल सांगतो. कंपनीमध्ये ॲटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम आम्ही डेव्हलप केली. बरेचसे प्रॉडक्ट माझे इनोव्हेटिव्ह आहेत. आता हे ॲटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम म्हणजे लेक्चर झालं की बेल ऑटोमॅटिक वाजतं. स्कूल कॉलेजला ते बसवलं. आतापर्यंत 4-5 हजार कॉलेजला स्कूलला बसवलं. पुण्यामध्ये मेजॉरिटी आमचे कस्टमर आहेत स्कूल कॉलेजला. त्यामुळं काय होतं, एका शिपायचं काम असतं. एकदा प्रोग्राम करून ठेवला की त्या टायमिंगला बरोबर बेल दिली जाणार, तिथे शिपायची गरज पडत नाही. आता माझा प्रॉडक्ट कसा डेव्हलप झाला, मी कॉलेजला तर किसन कॉलेज महाविद्यालय इथं आहे, तिथं फिजिक्सला HOD म्हणून 35 वर्ष मी काम केलं. आणि मी प्राचार्यांच्या केबिनमध्ये असताना 2 प्राध्यापक आले. एक प्राध्यापक दुसरा प्राध्यापक तक्रार सांगत होते. त्या सरांनी माझे 10 मिनिटं घेतले, वर्गाच्या बाहेर आले नाहीत, टाईम झालेला असून सुद्धा. आणि दुसरे ते प्राध्यापकांची माझ्या घराप्रमाणे विभाग आहे बरोबर आलं. अशी भांडणं होती. मग प्राचार्य म्हणजे तुम्ही अशा गोष्टीसाठी कशाला वाटतं, तुमचे घड्याळ रेडिओ प्रमाण लावून घ्या. दोघे म्हणत होते माझे घड्याळ बरोबर आहे रेडिओ प्रमाण. तर मग हे सगळं झाल्यानंतर मला आता मोनोस्टेबल मल्टिमीटर, माझं इनोव्हेशन जे आहे ना मोनोस्टेबलवर जास्त आहे. हे टाईम स्विच जे आहे हे डिजिटल टाईम स्विच जेव्हा मार्केटला आला, हा पेटेंटेड प्रॉडक्ट आहे बाहेरचं. मेड इन जर्मनी, मेड इन जपान पण आता देते. तर प्रोग्राम आपण करू शकतो. म्हणजे टाईम स्विच त्याचं ॲक्शन मला माहिती होती, कसं प्रोग्राम केल्यानंतर कसं व्होल्टेज आउटपुटला येतं AC व्होल्टेज. आणि मोनोस्टेबल ॲक्शनची मला माहिती होती. मी थेरॉटिकल फक्त कॉन्फिडन्स व्यक्त केलं प्राचार्य की बाबा असे जर प्राध्यापक भांडणं होत असतील तर मी असं बेल सिस्टीम बनवलं. तर अशी त्यांनी व्यक्त केलं, बनवा की म्हणजे काय खर्च ते आपण देऊया. म्हणजे कधी 1994 साली मला संमती दिली आणि तो प्रोटोटाईप मी तयार केला. तो अजून चालते किसन कॉलेज. बेल सिस्टीम ऑटोमॅटिक वाजतं. त्यात मोनोस्टेबल मल्टिमीटर याचा कॉम्बिनेशन आहे आणि ते केलं. आता आम्ही आर्डिनो युनोचा वापर करून, मायक्रोकंट्रोलरचा वापर करून तो बेल सिस्टीम बनवलेला आहे. आणि नंतर आम्ही हे पण डेव्हलप केलं, ऑटोमॅटिक नॅशनल अंतिम प्लेअर. ज्यावेळेस मोदी सरकार आलं त्यावेळेस त्यांनी एक निवेदन काढलं होतं की प्रत्येक हायस्कूल
प्रत्येक कॉलेजनं एकदा तरी जनगणमन म्हटलं पाहिजे, वंदे मातरम म्हटलं पाहिजे. मग आम्ही त्याची प्रॉडक्ट 20-25 प्रॉडक्ट तयार केले. तर मी विचार केला त्याचं ॲम्प्लिफायरचं ऑपरेशन समजून घेतलं. जे रेडीमेड ॲम्प्लिफायर असतं जे ऑपरेशन समजून घेतलं. त्याच्यात एक कार्ड आम्ही डेव्हलप केलं असतं आणि कार्ड आत टाकलं ॲम्प्लिफायरमध्ये. आपण ज्यावेळेस पेन ड्राईव्ह बसवून सगळे बटन वगैरे जे दाबतो ना ते कार्ड कंट्रोल सिग्नल बरोबर त्याप्रमाणे देणार. आणि त्या डिजिटल टाईम स्विचमध्ये टाईम आपल्याला देता येतं. रिअल टाईम क्लॉक फॅसिलिटी आहे त्यामध्ये. समजा 11चं टायमिंग फिड केलं, 11 वाजल्याबरोबर आता हे जे नॅशनल अंतिम प्लेअर आहे 11 वाजल्याबरोबर खन 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 असं 10 सेकंद वाजले. नंतर लेडीच्या प्रोफेशनल साऊंडमध्ये ऐकलं जातं की सर्वांनी राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहावे असं अनाऊन्समेंट होती. आणि मग जनगणमन चालू होतं. आणि मग ते जनगणमन समजले की ऑटोमॅटिक पॉवर ऑफ करून घेतली जाते आणि 11 वाजता पॉवर ऑटोमॅटिक जाते. ते दुसऱ्या दिवशी चालू होतं. आता बऱ्याच कॉलेज 24 hours डिले दिला म्हणजे. येस, मोनोस्टेबल ऍक्शन वापरून दिलेलं आहे त्याला. आणि 25-30 कॉलेजला आतापर्यंत बसवलं, नवीन प्रॉडक्ट केलेलं. ते पण कुठं मार्केटला मिळणार नाही. मला अमेझॉनला जरी शोधलं तर मिळणार नाही. आता अमेझॉनला बेल सिस्टीमचं दिसतंय पण त्याचं प्रोग्रामिंग खूप अवघड आहे. मी जर परचेस केलं ते तर ते त्यांचं मॅन्युअल वाचूनच समजत नाही कसं प्रोग्राम करायचं टायमिंग. आमचं हे फार सोपं आहे. शिपाई लेवलला जरी सांगितलं समजावं की असं प्रोग्राम करायचं 5 मिनिटात त्याला लक्षात आहे. त्यानंतर सायन्स कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज जे एक्सपर्ट असतात तुमचे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्सचे जवळ 200 बोर्ड आम्ही डेव्हलप केले. मग ही प्रेरणा कुठून मिळाली मला तर 2007ला मला प्राचार्याने सांगितलं की तुम्ही डिपार्टमेंटचं एक वर्कशॉप म्हणलं कुठलं घ्यायचं. तर मग मला जाणवत होतं की विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल करताना इलेक्ट्रॉनिक्सची प्रॅक्टिकल करताना आपण समजावून सांगितलं तरी विद्यार्थ्यांना करता येत नव्हतं. परत प्राध्यापकाचा वेळ जायचा त्यामध्ये. समजा ॲम्प्लिफायर असेल ते पॉवर सप्लायच्या वायर तुटायच्या, इनपुट आउटपुट, आणि ते परत परीक्षेच्या वेळेस गोडगोडी करावं लागायची. आणि मग मला PCBचं थोडं टेक्निक होतं, सिंगल साइडेड PCB. मग डबल साइडेड PCBचं टेक्निक समजल्यानंतर मग मी विचार केला की युजीसीला एक प्रपोजल असं द्यायचं त्याच्यावर, हाऊ टू सिम्प्लिफाय इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक एक्सपर्ट असे टायटल देऊन एक प्रपोजल युजीसीला मी केलं. आणि त्यांना सांगितलं की मला ह्याच्यात अगेन्स्ट 1 लाख रुपये द्या आणि मी 2 दिवसाचं वर्कशॉप घेईन आणि आसपासच्या कॉलेजच्या प्राध्यापकाला बोलवेन आणि तुम्ही एक्सपेरिमेंट कसे सोपे करू शकता हे टेक्निक मी देईन. तर युजीसीनं मला 80,000 रुपये मंजूर केले. मग 2 दिवसाचं वर्कशॉप घेतलं होतं आम्ही 2007ला. त्यावेळेस इनॉग्रेशनला इलेक्ट्रॉनिक सायन्सचे हेड मला नाव आठवण धर्माधिकारी होते इलेक्ट्रॉनिक्सचे डेव्हिड होते, शाळीराम होते. शाळीगाव. मग शाळीगाव सरांना त्यावेळेस इनॉग्रेशन प्रोग्राम बोलवला. त्यावेळेस 20 एक्सपेरिमेंट मी डबल साइड PCB वापरून ते एक्सपेरिमेंट सेटअप लावले होते. त्याबद्दल दाखवून प्रोग्राम गेल्यानंतर माझं भरभरून त्यांनी कौतुक केलं की नवीन टेक्निक आहे, चांगलंच आहे, डबल साइड PCB कुणी आतापर्यंत वापरलं नाही. मग ते त्यावेळेस वर्कशॉपला 75 प्राध्यापक बोलवले आलेले. आणि सेकंड डेला समारोपाचा कार्यक्रम इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंटचे शिवाजी युनिव्हर्सिटीचे सावंत सर होते. ते सावंत सर समारोपाला आले. त्यांना पण दाखवलं सगळं प्रॅक्टिकल कसं सेट केले, करून दाखवले प्रॅक्टिकल. पटकन एक्सपेरिमेंट होतं. तर त्यांनी माझं कौतुक केलं. मग त्याच्या अगेन्स्ट मी प्रोडक्शन केलं. आत्तापर्यंत 200 बोर्ड डेव्हलप केले. त्यानंतर आता आम्ही सप्लाय पण करतोय ते वेगवेगळ्या लॅबोरेटरी म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स, कॉम्प्युटर सायन्स, IT जिथे जिथे एक्सपेरिमेंट्स असतील ते सगळं प्रोडक्शन रेंजमध्ये आहे. आता समजा जनरल फिजिक्स असेल, ऑप्टिक्स असेल, फिजिक्स तर आम्ही ते आम्ही जर देऊ शकत नसेल तर मागून आम्ही डिस्ट्रीब्युटरकडून घेऊन ते सेल करतो. ते पण ॲक्टिव्हिटी सुरू केलेली. आता आर्डिनो बेसचं पण आमचं इंडस्ट्री ट्रेनिंग बद्दल तुम्हाला सांगतीलच. तर आर्डिनो युनोचं पण ट्रेनिंग आपल्याकडे, ट्रान्सबेरी पायचं पण ट्रेनिंग आहे. आमचे व्हिडिओ पण त्याच्यावर बनवलेत आम्ही. तर मायक्रो कंट्रोलचा यूज करून आता 2 सॅम्पल पीसेस बेल सिस्टीमचे आम्ही बनवलेले आहेत. ते तुम्हाला डेमोमध्ये दाखवते. तर हे असं थोडक्यात प्रोफाईल, प्रॉडक्टचे प्रोफाईल. आता हे जे तुम्हाला सांगितलं 200 बोर्ड कशा टाईपचे डेव्हलप केले तुम्ही. आता समजा हे लॉजिक गेट आहे.
ते लॉजिकेटचं एक्सपेरिमेंट बनवलं आहे. पण हे बनवण्यापूर्वी त्याचे PCB ही लॉजिकेटची PCB जर तुम्ही बघितलं दोन्ही साईडला ट्रॅकिंग आहे. असं कोणीच बनवलं नाही, माझं इनोव्हेशन आहे. म्हणजे जगात अशा टाईपचे बोर्ड कुठंच मिळणार नाही. तर हे आम्ही एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर वापरून हे ट्रॅकिंग केलं. आता मग आपण PCB बनवताना आम्ही अगोदर फेरिक क्लोराइड सोल्युशन वगैरे वापरून हे करायचं, पण त्याची क्वालिटी एवढी नसते. आता आर्टवर्क आम्ही एक्सप्रेस PCB सॉफ्टवेअरमध्ये आर्टवर्क डेव्हलप करतो आणि प्रोफेशनल PCB मेकर आहे त्याला पाठवतो. मग अशा क्वालिटीचे PCB मिळतात. मला माहिती असेल शिवगिरी PCB शिवगिरी मधून शिवगिरी. तर आता ह्या PCBचा वापर हे PCB असेंबल करून हा बोर्ड असा दिसतो. But can you develop boards by using express PCB in double-sided? Yes, एक्सप्रेस PCBचं आपण आर्टवर्क केलं ना, एका सिंगल साईडचं आर्टवर्क केलं, त्याचीच फोटो कॉपी मारून बॅक साईडला ते पॅटर्न घेतलं जातं. ते करतात PCB वाले करतात. त्यांना फक्त सांगायचं हा आर्टवर्क असा आहे. पण हे आर्टवर्क दोन्ही साईडला सेम असलं पाहिजे. आणि तिचे जे होल्स आहेत ते होल्स PTH असले पाहिजे. PTHचा लॉंग फॉर्म माहिती आहे कोणाला? PTH म्हणजे प्लेटेड थ्रू होल. त्याचे जे होल आहेत ना कंडक्टिंग असतात. मी आता हे टेस्ट करायचं म्हटलं, समजा आता हे पर्टिक्युलर होल मल्टीमीटर घ्यायचं, त्याची कंटिन्युटी घ्यायची, ते प्रोब लावायचं Front side and back side. बॅक साईडला सेम होल लावायला, तर कंटिन्युटी मिळते. पण तर ते होल कंडक्टिंग आहे. आता ह्याचं फायदे कसे लक्षात घ्या. आता हीच PCB असेंबल केल्यानंतर असे दिसेल. ते अडॅप्टर आम्ही डेव्हलप केले. अडॅप्टर मार्केटमध्ये मिळत नाही. दिसायला दिसते तसं तुम्हाला वाटणार हे मिळतंय, परंतु मार्केटला मिळतंय 12 व्होल्ट अडॅप्टर मिळेल तुम्हाला. परंतु डिमोस्टॅटचं इनपुट व्होल्टेज तुम्ही व्हॅरी केलं तर ते 270 व्होल्ट व्हॅरी केलं तर त्या अडॅप्टरचं व्होल्टेज मार्केटमध्ये मिळते त्याचं 9 पासून 16 व्होल्ट असं व्हॅरी होतं. परंतु आम्ही रेग्युलेटर पोल टाकलेला आहे 7812चा. आणि त्या रेग्युलेटरमुळे काय होतं, 170 ते 270 व्होल्टेज व्हॅरी झालं तर आउटपुट 12 व्होल्टेज स्टेबल व्होल्टेज. त्यामुळे एक्सपेरिमेंटचा परफॉर्मन्सवर काय फरक होतो व्होल्टेज फ्लक्च्युएशनमुळे. तर आता हे बघा, ही लॉजिकेटचं एक्सपेरिमेंट आहे. हे जे 12 व्होल्टचं इथं कोड बसवलेलं आहे, रुटीनच करायचं असं. तुम्ही पॉवर सप्लाय पहिले 0 to 30 व्होल्ट असतात लॅबमध्ये, बरोबर. आणि तुम्हाला लॉजिकेटचं एक्सपेरिमेंट दिला जातो. तुम्हाला सांगितलं जातं की 5 व्होल्ट तुम्ही अप्लाय करायचं एकदम. मग विद्यार्थ्यांना काय तिथं नॉबचा असेच आहे म्हणल्यानंतर 5 व्होल्ट काय थोडासा ठरवलं तर 30 व्होल्ट पर्यंत जाते. मग IC वगैरे खराब होतात, ट्रान्झिस्टर जातात. मग माझ्या प्रपोजलमध्ये UGC मध्ये हेच होतं की 12 व्होल्ट त्यासाठी रेग्युलेट सप्लाय सगळे इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरायचे. तुमचं समजा पॉवर गेली आणि तुम्ही 12 व्होल्टची सिंगल बॅटरी दिली, 10 एक्सपेरिमेंटला मांडले असेल, ते सिंगल बॅटरीवरून 12 व्होल्ट दिले प्रत्येकाला, प्रत्येकाचे एक्सपेरिमेंट चालणार. तो एक बेनिफिट आहे. जनरेटरची आवश्यकता नाही. आता बघा, हे लॉजिक गेट म्हणजे 12 व्होल्ट दिलं. आता तुम्ही म्हणणार लॉजिक गेट एक्सपेरिमेंट असेल तर ते 5 व्होल्ट चालतं, मग तुम्ही 5 व्होल्टच द्यायला पाहिजे असं म्हणणार ना तुम्ही. तर इथं आम्ही काय केलंय, 5 व्होल्टचं जनरेटर वापरलंय. हे 12 व्होल्ट पासून 5 व्होल्ट कन्वर्ट केलं. आता हे 2 इनपुट स्विचेस, हा A स्विच, B स्विच, खाली टाकलं की बायनरी 0, दोन्ही विजलेत. आता जर हे काय वर टाकलं तर हा लागतो बायनरी 1, A is equal to 1 झालं. आणि हा वर टाकलं की परत B is equal to 1 झालं. मग त्यावेळेस लॉजिक काय होतं, आता हे पहिल्या IC इथं लिहिले होतं ऑर गेट, त्याच्या आउटपुटला हायलाइट लागला. नंतर अँड गेटची IC आहे, तिच्या आउटपुटला हे. नंतर नॅन्ड गेटची IC, त्याचं आउटपुट हे. नॉर गेटची IC, तिचं आउटपुट हे. आणि नॉट गेटला एकच इनपुट असतं, ते A ला दिलेलं. हे आता खाली आहे त्यामुळं तो लागलेला आहे. तर मग आता दुसरं कॉम्बिनेशन 0-1 ला ठेवलं तर असं लॉजिक आहे. नंतर 1-1 ला असं लॉजिक आहे. तुम्हाला माहिती आहे लीड लागलं की बायनरी 1 ला येईल. तर आता हे ऑपरेशन होत आहे. आता दुसरं ऍडव्हान्टेज असा की समजा आता हे वरनं ट्रॅक दिसतात, एक्सपेरिमेंट चालू असताना बाय सम मीन्स सुरी किंवा नाही पेरी वापरून तुम्ही ट्रॅक कट केले, एक्सपेरिमेंट बंद पडेल असं वाटतं का? कोण सांगेल? बंद पडणार ना, जनरली बंद पडणार असं म्हणजे एखादा ट्रॅक कुठलाही बंदच पडणार ना, आपण म्हणणार लॉजिकली असं. पण तसं होत नाही. वरचे ट्रॅक सगळे 100% कट केले तरी एक्सपेरिमेंट चालू राहणार. ते कसं चालू राहणार, खालचा ट्रॅक पॅरलल आहेत ना,
आणि त्याचे होल Double सुद्धा sided PCB. हा त्याचे होल सुद्धा PTH आहे. तर हे ड्युरेबिलिटीसाठी चांगलं आहे. एकदा तुम्ही एक्सपेरिमेंट घेतला की एक्सपेरिमेंट फॉरेवर जे 10-15 वर्ष पाहायची गरज नाही. आता ह्याच्या तुम्ही म्हणणार की बाबा एक्सपेरिमेंट लगेच झाला, मग विद्यार्थ्यांनी काय करायचं असं आम्हाला प्रश्न विचारला तुम्ही की लॉजिक गेट फटाफट इनपुट कॉम्बिनेशन पद्धती झालं, रिडिंग मिळालं, विद्यार्थ्यांनी काय करायचं. आणि त्याच वेळेस मेकॅनिकल वर्क विद्यार्थ्यांचं जर समजा वाढवायचं असेल तर आम्ही सांगत असतो सगळे LED रेजिस्टन्स कट करा आणि त्याच ठिकाणी रेजिस्टन्स LED परत सोल्डर करा. आता तुम्हाला माहिती आहे की PCBवर सोल्डर करताना सिंगल साइड PCB असेल आणि एखाद्या पॅडवर सोल्डर डिसोल्डर केलं की तुम्हाला माहिती असेल पॅड निघून जातो. तर डबल साईडचं हिचं पॅड का निघणार नाही, तर एकदा कंपाऊंड बसवलं की खालच्या साईडला कट केलं जातं सोल्डर करून आणि ते सोल्डर फ्लो होऊन त्या होलमधून वरच्या साईडला पण येतं. आणि मग समजा LED कट केले आणि तुम्ही समजा LED नंतर सोल्डर केले, 1000 वेळा जरी सोल्डर केलं डिसोल्डर केलं तरी ह्याच्या पॅडवर परिणाम होत नाही, पॅड निघून जातो. हा फायदा. तर अशा टाईपचे बोर्ड केलेले सगळे. दुसरं आता तुम्हाला नॅशनल अँथेम प्लेअर सांगितलं त्याच्यात काही विषयीचा वापर केला तर तसं हे स्पेशली डेव्हलप कार्ड ऑफचं आहे, काढलेलं आहे. आणि इथं जे टाइम प्रोग्राम केलेलं त्याप्रमाणे टोन कसं आहे तो सांगतो. जरा ॲम्प्लिफायरमध्ये थोडा आवाज झालेला बिघडलेला आहे तरी पण दाखवतो तुम्हाला. तर मॅन्युअली मी चालू करतो, ज्यावेळेस खान आवाज येईल ना त्यावेळेस आपण सगळ्यांनी बरं होत नाही. आवडल्यानंतर मग हा एक प्रॉडक्ट डेव्हलप केला, त्याला नाव दिलं सिंगल फेज प्रोग्राम, सिंगल फेज प्रोग्राम फॉर मोटर DC AC मोटर. म्हणजे एक्झॅक्ट नाव प्रोग्रामेबल लोड त्याच्यावर असेल 2000 वॅट्स आहे. हे तुमचं जे सिंगल फेजची मोटर असते ना ह्याचा आउटपुट घेऊन तुम्ही ते लावू शकता. आणि ह्यालाच पॅरल हा बल्ब लावलेला आहे. आणि मग ह्याच्यात प्रोग्राम केल्यानंतर कसं ऑन ऑफ होतं तर ते ॲक्शन तुम्हाला सांगतो. ह्याचं पहिलं ॲप्लिकेशन म्हणजे सिक्युरिटी सिस्टीम. सिक्युरिटी सिस्टीम म्हणजे बऱ्याच ठिकाणी आम्ही विकलेलं आहे आणि त्यांना आम्ही सांगत असतो इथनं हे सॉकेट आहे, ते सॉकेटमधून आउटपुट काढायचं पोच लॅम्पला द्यायचं. आणि हे आपल्या साईडला इन्स्ट्रुमेंट वॉल माउंटेड असेल त्याच्यात प्रोग्राम करायचं. आपण जनरली संध्याकाळी 6:30 वाजले की पोर्च लॅम्प लावतो मॅन्युअली, बरोबर. आणि नंतर झोपण्यापूर्वी समजा 11 वाजता तुम्ही लॅम्प पोर्च लॅम्प विजवता आणि नंतर झोपतो. तर ही सिक्युरिटी सिस्टीम म्हणून कसं वापरता येईल तर हे 16 टाइम ड्युरेशन याच्यात प्रोग्राम करतात. आता तुमचं 6:30ला संध्याकाळी चालू केलं आणि 11 वाजता बंद केलं म्हणजे हे एक टाइम ड्युरेशन झालं. असे 16 टाइम ड्युरेशन तुम्ही प्रोग्राम करू शकता. मग आम्ही सांगतो की बाबा 11:30ला बंद झालं तर 11:30ला परत चालू करा, नंतर 12ला बंद करा. असं अर्ध्या तासाने बल्ब ऑन ऑफ करायचं. आणि चोरी होण्याची जी पॉसिबिलिटी जे टाइम ड्युरेशन आहे ते साधारण 2 ते 3.5 पर्यंत. मग 2 ते 3.5 पर्यंत हे जे ड्युरेशन आहे ना प्रत्येक 15 मिनिटाला एक ड्युरेशन टाकायचं. म्हणजे चोर आल्यानंतर ते लक्षात आलं पाहिजे पोस्ट लॅम्प ऑन होते ऑफ होते, ऑन होते ऑफ होते म्हणल्यानंतर कोणतं जाग आहे, चोर ते धाडस करणारच नाही. आणि नंतर मग तुम्ही 3:30 नंतर मग परत अर्ध्या तासाचं ड्युरेशन ठेवून 5 वाजता 6 वाजेपर्यंत चालू ठेवू शकतो. एकदा प्रोग्राम करून ठेवला की तरच त्याप्रमाणे बल्ब ऑन ऑफ होतो. त्यामुळे सिक्युरिटी सिस्टीम म्हणून ह्याचा वापर करू शकतो. दुसरा फायदा असा की तुमचं घराची प्रत्येक बंगल्यावर पाण्याची टाकी असते, पाणी यूज करण्यासाठीची टाकी असते, त्याला मोटर असते. मग तुम्ही काय करता मॅन्युअली मोटर चालू करता किंवा फ्लो झाली पाण्याची टाकी की परत बंद करता. पण हेच मॉडेल त्यासाठी वापरायचे. एक ऑन टाईम समजा तुम्हाला किती तुम्ही सर्वे करायचा अगोदर आपली पाण्याची टाकी किती वेळ लागतो बघायला सर्वे करायचं. समजा असं तुम्हाला लक्षात आलं की 1 तासाने पाण्याची टाकी भरते तर मग तुम्ही आता समजा मोटर एकदा चालू करायचं, एकदाच ऑफ करायचं 24 तासात. मग समजा 8 वाजता सकाळी चालू केली तर ते 8चं प्रोग्राम द्यायचं आणि 9चं दुसरं ऑफ टायमिंग द्यायचं. एवढंच करायचं, 1 मिनिटाचं काम आहे. दररोज सकाळी 8 वाजले की मोटर चालू आणि याचं आउटपुट तुमच्या मोटरला जाईल, पाण्याच्या मोटरला. मोटर चालू होईल आणि 1 तासाने बरोबर मोटर बंद.
आता हे कसं होतं, 8 वाजले की काय होतं मॅन्युअल करून दाखवतो, 8 वाजले की तुला बल्ब लागला असं. तुला इंडिकेटर लागला की मोटर on. हे इथला इंडिकेटर लागतो 8 वाजले असं समजायचं, आणि 9 वाजता काय होतं इथला इंडिकेटर यूज करतो. हे मॅन्युअल ठेवले, हे ॲटोला इथे ठेवल्यानंतर बघा तर ऑन करतो, हे ऑन झालं 8 वाजता आणि 9 वाजता ते बंद झालं. असं ते ऑटोमॅटिक होणार, तुम्हाला ते मॅन्युअली दाखवतं. हे सिंगल फेजवर दाखवतं. आता तिसरं ॲप्लिकेशन असं, उन्हाळ्यात माहिती आहे की विहिरीला पाणी खूप कमी असतं. हेच तुम्ही जास्तीत जास्त पाणी बाहेर येण्यासाठी किंवा शेतीसाठी वापरायचं नाही. तर समजा विहिरीत असं तुम्ही ऑब्झर्व केलं की 4 तास थांबलं की पाणी 1 तासापर्यंत पाणी मोटर चालते, असं तुम्ही सर्वे करून हे केलं तर तुम्ही काय करायचं, प्रोग्राम असं करायचं 4 तास ऑफचं ठेवायला सगळं, आणि 4 तास ऑफ ठेवलं की 1 तास चालू मोटर, असं 24 तासाचा प्रोग्राम करायचा. एकदा प्रोग्राम केला की पाण्याची मोटर बसणार बरोबर. आणि आपलं मॅन्युअली काय होतं, मॅन्युअली आपण करायचं किती त्रास आहे माहिती आहे का, मी चालू केलं 1 तासाने बंद करायचं आपण ठरवतो, पण 1 तास आपण जर विसरलो तर काय प्रॉब्लेम होईल, ते पाण्याचा पंप एअर धरेल आपल्याला, मग ते त्रासदायक आहे सगळं पाणी भरायचं वगैरे. तर अशा पद्धतीने तिसरं ॲप्लिकेशन तुम्ही यूज करू शकता. तिसरं त्याच्यानंतर हा प्रॉडक्ट आहे 3 फेज मोटर कंट्रोल, प्रोग्रामेबल 3 फेज मोटर कंट्रोलर. एक सिंगल फेजचं कंट्रोल झालं, 3 फेजचा तर 3 फेजचं तुमचं सायबर नगरपालिकेचं 3 फेजवर चालणार, मग ते ऑटोमॅटिक ऑन ऑफ झालं असंही करता येतं. किंवा पाण्याचे क्षेत्रामध्ये 3 फेज मोटर असते, तुम्हाला दारं धरायला तुम्हाला माहिती असेल, दारं धरावं लागतात, म्हणजे पाण्याची मोटर चालू केल्यानंतर ठराविक टायमिंगला समजा ऊस असेल तर तिथं जायची गरज नाही, मोटर ऑन करायची, आपोआप बंद होईल ठराविक टायमिंगला सांगितल्याप्रमाणे असं करायचं. तर सांगितल्या टायमिंगला ऑन आणि ऑफ 3 फेज मोटर होणार. आता हे ॲक्शन हे खरं माझं रिसर्च प्रॉडक्ट आहे, मी याच्यावर हाँगकाँगला जाऊन रिसर्च पेपर रेसिपी केलं. आणि इलेक्ट्रॉनिक्स फॉर यू तुम्हाला माहिती आहे, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट माझं ऑगस्ट 2015ला त्याचं पूर्ण टेक्नॉलॉजी प्रसिद्ध केलेली आहे. आता हे मोटर 3 फेज मोटर कशी ऑन ऑफ होणार, तर तुम्हाला माहिती आहे की 3 फेज मोटरला स्टार्टर असतो, हिरवा बटन दाबले की मोटर चालू होते, रेडला दाबले की बंद होतं. तर आता हे बघा, मी याच्यात परत मोनोस्टेबल मल्टिमीटरचा वापर केला, ट्रान्सिस्टरचा वापर केला. आता इथं हे स्टार्ट पोर्ट आहे आणि हे स्टॉप पोर्ट आहे. आता ज्यावेळेस हिरवं बटन दाबतो आपण, म्हणजे काय करतो, तर जे 2 टर्मिनल असतात मातले ते आपण थोड्या वेळासाठी शॉर्ट करतो बरोबर, आणि ते मग आतला जो रिले असतो स्टार्टरमध्ये ते ऑपरेट होऊन 3 फेज पुढं मोटरला व्होल्टेज दिलं जातं. मग आता पहिल्या ह्याच्यात बघा, हे जे 2 वायरचं पोर्ट लावलंय ते स्टार्ट पोर्टला आहे. हे जे 2 वायर कुठं जोडायच्यात आपल्याला, ते स्टार्टरमध्ये जायचं, वायर 2 ह्या 2 वायर बरोबर त्या 2 टर्मिनल जोडायचं पॅरल. ओके, मग आता स्टार्ट मोटर कशी होती मी दाखवतो तुम्हाला. आता इथं मी काय केलंय, ह्या वायरला कंटिन्युटी दिली, म्हणजे रिले जोडलेला आहे. म्हणजे इथलं बटन समजा, आता हेच आपण एक्झाम्पल घेऊ, 8ला 3 फेज मोटर चालू करायची, 9ला बंद करूया. मग इथलं इंडिकेटर लागला की मोटर चालू झाली. त्यावेळेस इथं एक रिले आतला ऑपरेट झाले, तुम्हाला कंटिन्युटी टेस्टला ठेवतो. Note the things, whatever he is saying, because you have to put these into your report. आणि तुम्हाला आता मी ह्याचा व्हिडिओ बनवणार आहे, व्हिडिओ सगळे मिळतीलच तुम्हाला, परंतु मी प्रश्न विचारणार आहे तुम्हाला. ते प्रश्न एक्सपेक्टेड प्रश्न तुमच्याकडून मी अपेक्षा करतोय. बरेच वेळेस काय होतं, विद्यार्थी प्रश्नच विचारते. आता मी तर असं म्हणतो की तुम्ही पुण्याचे विद्यार्थी आहेत, पण तुम्ही फार बोलके असणार आहे, प्रश्न जास्तीत जास्त तुम्ही विचारणार असं मी अपेक्षा करते. कारण इकडच्या आसपासच्या, तर परवा 5 तारखेला इकडची इस्लामपूरची ट्रीप आली होती, ती कॉम्प्युटर सायन्सची होती हैदराबादची. तरी पण ते त्यांना सुरुवातीला इन्स्ट्रक्शन देऊन काय प्रश्न विचारले, प्रश्न विचारायला घाबरत रुरल एरियामध्ये. आता पुण्याचं माझं इम्प्रेशन आहे, मी आता जास्तीत जास्त प्रश्न विचारणार असं अपेक्षा केली, त्यामुळे केअरफुली लक्ष द्या.
आणि तुम्हाला काय विचारता येईल तो विचार करा. बरं, आता इथं समजा 8चा प्रोग्राम केलेला आहे, 8 वाजता 3 फेज मोटर चालू करायची. तर इथं काय होईल, याच्यात कंटिन्यूटी येईल, 5 सेकंदासाठी कंटिन्यूटी दिलेली आहे. मग ही कंटिन्यूटी चेकर इथं लावलेलं आहे आतापर्यंत. म्हणजे हिरवं बटन दाबून धरलंय आणि 5 सेकंद सोडलं म्हणजे मोटर तुमची चालू. बरोबर. आता दुसरं स्टॉप स्विच म्हणजे काय माहितीये का, बटन ज्यावेळेस आपण दाबतो ना त्यावेळेस स्टॉप होतं, डिस्कनेक्ट केलं जातं, त्या 2 वायर डिस्कनेक्ट केल्या जातात, त्यामुळे स्टॉप. आता लक्षात घ्या, आता हा जो पोर्ट आहे ना, मी इथं ऑफ स्विचचं पोर्ट लावलेलं आहे. इथं लक्षात घ्या कंटिन्युटी कंटिन्युअस आहे. आता ह्या जो 2 वायर आहेत ना, हे एकच वायर आपल्याकडे असल्यामुळे ते दाखवते. तुम्ही लक्षात घ्या, ही वायर दुसरी आणि ह्याची वायर. आता ह्या जे 2 वायर कशा लावायच्या, ते स्टॉप स्विचच्या 2 वायर आहेत ना, त्यातली 1 वायर काढायची, हे 2 टर्मिनल झालं ना, आणि ते 2 टर्मिनल त्याला जोडायचे. आणि हे जे कंटिन्युटी आपला रिले आहे, तो रिले त्या स्विचच्या सिरीजमध्ये बसेल, म्हणजे मोटर चालूच राहील ना. बरोबर. आता मोटर आपल्याला बंद करायची, तर हे टाइम स्विच इथं 9चा प्रोग्राम केला असेल, ऑन मोडला आलं की ती कंटिन्युटी आत्ता जी आहे ना, ते 5 सेकंदासाठी डिस्कंटिन्यू, म्हणजे तुम्ही रेड स्विच पुश केल्यासारखं ऍक्टिव्हेट. बरोबर. आणि मोटर तुमची बंद होईल. आता इथलं हे बंद 5 सेकंदच बंद होईल, परत रिले आहे ते बाय डिफॉल्ट पोझिशन जाईल ते परत. म्हणजे अशा पद्धतीनं 3 फेज मोटर. ते सिक्युरिटी सिस्टीम आहे. शटर लॉक, बऱ्याच दुकानात शटर लॉक असतात ना, शटर लॉक तोडून जर एखाद्याने चोरी केली तर मालकाला कसं रिंग कॉल येतो आणि नंतर अलर्ट होऊ शकतो. तर ते शटर लॉकचं आहे. तर 9 वोल्टचे 2 सेल लावलेले आहेत, एक मोबाईल बसवलेला आहे आणि ते एक स्विच आहे, बटन वाले स्विच आहे. आणि मोबाईलमध्ये 2 मोबाईल नंबर सेव्ह करायचं प्रोव्हिजन आहे, पहिला आणि दुसरा. समजा चोरी झाली तर पहिला मोबाईलला रिंग जाईल, पण ती मोबाईलचं जर सायलेंट मोडला असेल तर ते लगेच समजून घेईल ते दुसऱ्या मोबाईलला रिंग जाईल. समजा माझा एक मोबाईल नंबर दिला आणि मी समजा उचलला नाही फोन इमर्जन्सीमध्ये, तर माझ्या मुलाच्या मोबाईलला जाईल. अशा पद्धतीनं हे करता येईल. आता हे कसं जोडायचं लक्षात घ्या. समजा मी दुकानात आहे, शटर असं आहे आणि तुम्ही दुकानाच्या बाहेर असं समजा शटरने असं खाली ओढणार, आणि हे जे आहे ना 6 होल आहेत, पण 4 होल कॉर्नर चॉप होल, तिथे त्याला बेल पाडायचं, नट बोल्ट बसवायचं, फिट करायचं. आणि इथं एक स्विच आहे. आता ही बॅटरी डाऊन झाली, ज्यावेळेस तुम्ही हे करता, हे काढून असं असं फिरवता, त्यावेळेस लेंडिंग करतं, पॉवर ऑन झालेलं असतं, त्यावेळेस आवाज सायरनचा येणार नाही त्यावेळेस. आणि मी काय करणार, बाहेर येणार, बाहेर शटर लावणार, लावल्यानंतर हे जे आहे ना रॉड खाली सरफेसला टच होणार आणि असं दाबलं जाणार. बरोबर. आणि 5 मिनिटात ही सिक्युरिटी ऍक्टिव्हेट होते. मी समजा घरी गेलो असेल आणि बाय सम मीन्स चोराने उघडायचा प्रयत्न केला शटर, तर हा रोड स्प्रिंगमुळे लगेच बाहेर येणार, लगेच आपली सिस्टम ऍक्टिव्हेट होणार, मोबाईल ऍक्टिव्हेट होणार, मोबाईल डायल लगेच सायरनचा आवाज येतो इमिजिएटली. हा रॉड बाहेर आला की सायरनचा आवाज येतो. त्याच वेळेस सायमल्टेनियसली मला डायल केलं जाईल. मी जे सेव्ह केलेलं सिम लागतं, मात्र सेव्ह केलेलं असतं तो नंबरवर येत आहे. मग आपण सिक्युरिटी सिस्टम म्हणून आपल्या लक्षात येतो बाबा आपल्या कंपनीमध्ये चोरी व्हायला लागली, तर आपण अलर्ट राहू शकतो. समजा माझा मोबाईल सायलेंट मोडला असेल तर मुलाच्या मोबाईलला येईल. तर अशा पद्धतीनं हे सिक्युरिटी सिस्टम वापरता. आता दुसरं डिसोल्डिंग मशीनचं, हे आमचं प्रोडक्शन नाही, परंतु विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी सांगते. दुसरं एक मीटर आम्ही डेव्हलप केलेले आहे. ह्याच्यात काय नवीन काय लक्षात घ्या, मल्टीमीटर तर मार्केटला मिळतात. मल्टीमीटर आता हे तुम्ही बघितलं आहे असंच, त्याला वरती स्विच आहे बघा, त्याच्यात रेजिस्टन्स, AC व्होल्टेज, DC व्होल्टेज मस्त येतं. परंतु समजा ट्रान्झिस्टर कॅरेक्टरचा एक्सपेंड असेल आणि त्याला 2 व्होल्टमीटर 2 मिलीमीटर लागतं, तुम्हाला माहिती आहे, मायक्रोमीटर एक लागतं.
हे सगळे तुम्हाला मीटर अशा पद्धतीने दिले आणि करायला सांगितलं तर तुम्ही ते रोटरी स्विच कुठे ठेवायचं हे त्याच्यापासून सुरुवात होतं. मग असं कंडक्ट करायला खूप त्रास होतो ना, मल्टीमीटर डायरेक्ट दिलं तर. मग आम्ही काय करतो, असे मीटर डेस्कटॉप देतो, असं ठेवलं तर हे असं बसलं पाहिजे. मग हे जे पोर्ट आहेत ना, हे मल्टीमीटरचे पोर्ट, आता ह्याला आम्ही काय केलं, AC 0 to 200 volt रेक्टिफायर, खुले रेक्टिफायरला AC इनपुट व्होल्टेज किती आहे, आउटपुट व्होल्टेज किती आहे, मग आमचा बोर्ड असतो खुल्या रेक्टिफायरचा. मग इनपुटला हे लावलं की इनपुट व्होल्टेज मेजर केलं जातं किंवा आउटपुट व्होल्टेजला AC 0 to 200 व्होल्टचा रिपल व्होल्टेज तुम्हाला माहिती आहे, रिपल व्होल्टेज हे AC कंपोनंट असतं, ते मेजर करण्यासाठी सुद्धा आउटपुटला हे आम्ही पिनअप करतो. आणि मग ह्याला ऑन स्विच ठेवला आहे, हे असं प्रेस केलं की मीटर चालतं आणि हे डेस्कटॉप पाहिजे तर ठेवता येतं. आणि ह्या बोर्डला पिनअप केलं की सगळे आता डायजेस्ट कॅरेटीचे 4 मीटर फटाफट लगेच हे पिनअप करता येतं. जसं तुम्हाला आता 12 वोल्ट पिनअप करून दाखवलं ना, तसं लगेच एक्सोल्ड सेटअप लगेच तयार. मग बेस व्होल्टेज करंट लगेच तुम्ही रिडिंग नोट करू शकता, आउटपुटचे कलेक्टर व्होल्टेज कलेक्टर नोट करू शकता, डायजेस्ट कॅरेटीचे प्लॉट करू शकता. ह्याच्यात आम्ही फक्त आता हे जे कॅबिनेट आहे, मेटल कॅबिनेट, हे डेव्हलप करायची आयडिया माझी आहे. मार्केटला तुम्हाला हे दिसणार नाही. मग आम्ही काय केलं, इथलं स्विच आपलं तोडून टाकलं, कारण ॲज इट इज मल्टीमीटर बसत नाही, आपलं हे कट करावं लागतं कारण तिची हाईट जास्त आहे. आणि मग पाहिजे ते रेंज आम्ही फक्त घेतलं, तेवढाच रेंज तेवढं ते वापरायचं. डिसोल्डिंग सर्किटचं डिसोल्डिंग कसं करायचं, डिसोल्डिंग मशीन जनरली लॅबमध्ये नसते, जास्त डिसोल्डिंग पंप जो असतो मॅन्युअल, त्यांचा काय परफॉर्मन्स चांगला नसतो. आणि इंडस्ट्रीमध्ये डिसोल्डिंग पंप फटाफट इलेक्ट्रॉनिक सर्किट डिसोल्ड करायला उपयोग पडतो. आता समजा हा मला कॅपॅसिटर काढायचा, कसं काढायचं, आता हे मशीन आहे, हे डिजिटल डिसोल्डिंग पंप आहे, हे त्याच्यात मीटर नाही, टेम्परेचर समजतं, पण टेम्परेचर 400 ते 450 डिग्री टेम्परेचर असतं. तर मी बटन दाबतो, आवाज येतो, व्हॅक्यूम पंप आहे. तिथे एक होल आहे वर, 1 mm डायमीटरचा होल आहे. परत हे गरम आहे, तिथं 450 डिग्री टेम्परेचर आहे. इथं सोल्डरिंग मेटलला टच झालं की सोल्डर लगेच मेल्ट होतं. आणि आपण असं दाबलं की आत हवा व्हॅक्यूम आतल्या साईडला ओढलं जातं. तिथे एक ट्यूब आहे, ह्याच्यात ग्लास ट्यूब आहे, त्या ग्लास ट्यूबमध्ये ते साठलं जातं. आता ह्याच्यातलं एक केबल आहे, ही केबल आहे आणि ही दुसरी ट्यूब आहे. आता हा तुम्हाला किती वेळात सोल्डर करायचं ते दाखवतो. आता ह्याचे 2 टर्मिनल लोकेट झाले, इथे एक आहे. आता समजा मी इथं ठेवलं, हे मेल्ट झालं बघा, निघालं. आता दुसरं एक टर्मिनल आहे, तिथे मी ठेवतो, हे मेल्ट झालं, हे लगेच कॅपॅसिटी निघालं. तर त्यानंतर अलेक्सा तुम्हाला माहिती आहे, I'm not quite sure how to help you with that. किती जण वापरतो अलेक्सा गाडीमध्ये अलेक्सा. बरं, अलेक्सा हे AI टूल आहे बरोबर. AI टूल किती Here's जण Geo वापरतात Solomon. तुम्ही? अलेक्सा स्टॉप. तर AI टूल जे आहे, ChatGPT किती जण वापरतात हात वर करा. 60% चांगलं. तर मला सांगा, ChatGPT आणि गुगल सर्चला जे इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते, म्हणजे काय फरक, ChatGPT आणि गुगल सर्चवरून मिळालेली इन्फॉर्मेशन काय फरक सांगेल? एवढे चांगलं वापर त्यानंतर गुगलमध्ये जास्त ऑप्शन्स भेटतात आणि ChatGPT मध्ये पर्टिक्युलर भेटत व्हेरी नाही. गुड, बरोबर ऑप्शन आहे. आणखी काय सांगते? बरं, तुम्हाला का गुगल सर्चला साधा उदाहरण देतो. गुगल सर्चला लिहिलं तुम्ही ओम्स लॉ, ओम्स लॉ बद्दल वेगळ्या लेखकाने वेगळ्या पद्धतीनं एक्सप्लेन केलेली डेफिनेशन तुम्हाला वाचायला मिळतं. आणि ChatGPTला पण ओम्स लॉ म्हणले की ओम्स लॉचं सगळ्या डिटेल्स मिळतील तुम्हाला. परत गुगल सर्चला दुसरा प्रश्न यायला असा लिहिला, व्हॉट इज यूज, व्हॉट इज इट्स यूज. पहिला प्रश्न काय दिला आपण, व्हॉट इज ओम्स लॉ, पहिला प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न असा विचारला की व्हॉट इज इट्स यूज असं विचारला गुगलला.
गुगल काय सांगेल? त्याला काय माहिती नसते अगोदर काय विचारलेलं. अगोदर होम्सला विचारला होता, हे गुगल विचार करणार आहे. व्हॉट इज इट यूज? डिवायडरसारखं म्हणणार कसला प्रश्न आहे, कशाचा यूज? बरोबर. परंतु चॅट जीपीटीला जर असा प्रश्न विचारला, व्हॉट इज होम्सला मिळते. व्हॉट इज इट्स यूज म्हणलं की ते डोकं चालतं. त्यामुळे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणलंय. अगोदर डोकं चालवते, अगोदरचा प्रश्न हा होता त्यांचा. व्हॉट इज इट इज यूज म्हणजे त्या होम्सलाच यूज विचारलं ते बरोबर सांगतं. त्यामुळेच त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हटलं. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा उपयोग करून फार ऍप्लिकेशन आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, लेबल प्रिंटिंग मशीन. तुम्ही ते लेबल, त्या बॉक्सवर लिहिलेलं लेबल, ते लेबल प्रिंटिंग मशीन 10 वर्षापूर्वी घेतलेले. त्या मशीन काय लेबल फॉन्ट साईज लहान यायची आणि मला काय केलं, माझे प्रश्न म्हणजे समजायला त्याच्यामुळे होतो. मग चॅट जीपीटीला मी विचारलं की बाबा असं आहे, लेबलचे फॉन्ट लहान येतात, चॅट जीपीटी मग काय केलं पाहिजे असं विचारलं. तर ते काय करतं माहिती का, त्याची ओरिजिनल ते मॉडेल नंबर सांगावं लागतं, कुठल्या कंपनीचं सांगावं लागतं. मग हे AI तिकडे जातं. त्यांचं जे वेबसाईट आहे, वेबसाईट मॅन्युअल असते. एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं मॅन्युअल तुम्हाला जर दिसलं नाही तर चॅट जीपीटी मॅन्युअल काढते. मग ते मॅन्युअल रीड करतं सगळं. तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यात अपेक्षित फॉल्ट कुठं कुठं असू शकते ते सांगते. तर त्याचा यूज करून मी दुरुस्त केलं. पुण्याला मी जे आहे ना ते दाखवलं की बाबा इन्स्ट्रुमेंट लेबल असं आहे, लहान कॅरेक्टर येतात. तर ते मॉडेल नंबर विचारले, ते सर म्हणले आम्ही लेटेस्ट मॉडेल ते दुरुस्त करतो, हे होत नाही. तर त्यांनी सांगितलं की जे त्याचं जे हेड असतं ना ते क्लीन करायला सांगितलं फक्त. ते हेड मी क्लीन केलं झालं मला प्रॉब्लेम सोडली. कुठंच ते दुरुस्त होत नव्हतं. लॅपटॉप पण मी दुरुस्त केलं. किंवा लॅपटॉप असंच आहे, लॅपटॉपवर स्क्रीन येत नाही असं फक्त सांगायचं त्याला. की अपेक्षित फॉल्ट लगेच सांग. CRO स्क्रीन येत नाही लगेच सगळे अपेक्षित मी काय काय बघितलं पाहिजे त्यासाठी हे सगळं सांगतोय. आणि हे दुरुस्तीच्या ह्याच्यामध्ये फील्डमध्ये चांगलं AI टूल्स वापर करू शकतो. ओके, तर त्याचा अलेक्साचं तुम्हाला थोडक्यात ते म्हणतात. अलेक्साला काही प्रश्न विचारले की ते आपल्याला उत्तर देईल. अलेक्सा, व्हॉट इज टाइम नाऊ? The time is 12:08 p.m. Okay. Alexa, temperature now. Right now, in Way, Satara, Maharashtra, it's 22 degrees Celsius. सातारा जिल्ह्याचं सांगितलं. आपण कुठं असतं तिथलं टेम्परेचर सांगितलं होतं. दुसरं आपण विचारू, प्राईम मिनिस्टर विचारू. अलेक्सा, हु इज प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? The current Prime Minister of India is Narendra Modi. Alexa, who is Chief Minister of Maharashtra? The Chief Minister of Maharashtra is Devendra Fadnavis. तर ज्यावेळेस उद्धव ठाकरे ते चीफ मिनिस्टर होते आणि लगेच हे शिंदे झाले होते त्यावेळेस आम्ही विचारलं तर 4-5 दिवसात अपग्रेडेशन झालं. अगोदर लगेच झालं पण 4-5 दिवसांनी अपग्रेड केलेलं दिसलं. म्हणजे अशा दृष्टीने लगेच अपग्रेड करावं लागते त्यांना. तर विचारलं तर आपण Alexa, how many states are in India? India has 28 states, including Andhra Pradesh, Arunachal Pradesh, Assam, Bihar, and Chhattisgarh. Alexa, how many districts are in Maharashtra? Sorry, I don't know that one. त्याला करेक्ट जर विचारलंय कमांडमध्ये तर ते एकदम विचारलंय. Alexa, what are the districts in Maharashtra? I'm not quite sure how to help you with that. Okay. Alexa, are you male or female? I'm not quite sure how to help you with that. Alexa, are you male or female? I'm an AI, and I don't have a sex. Okay. Alexa, what is distance between Earth and Sun? Sun is 149.6 million kilometers from Earth. असे फिक्स पॅरामीटर तिला पण विचारलं सांग. तर आता गाणी पण तुम्ही प्ले करायला सांगू शकता कुठलं. तर तुम्ही आता आलेलं आहे चॅट जीपीटी जास्तीचा वापर करा. तर खरं ह्या अर्थाने तुमचं हे एज्युकेशनल व्हिजिट तुम्हाला उपयोगी पडेल. तुम्हाला लक्षात राहील किंवा हे सांगितलं होतं आणि काय पण आपण करू शकतो चॅट जीपीटीवर.
तुम्हाला माहिती आहे का प्रोग्राम कोड, आर्डिनो कोड किंवा कुठले मायक्रो कंट्रोल कोड सुद्धा मी त्यांना विचारलं तर सांगतो हे सुद्धा किती भारी आहे. तर ते ChatGPT ज्यांनी लोड केलं नाही ते लोड करा आणि वापर करायचा. हे जे सर्किट आहे कॉल्पिस ऑसिलेट सर्किट आम्ही डेव्हलप केलं तेव्हा ते 12 व्होल्ट आहे. सगळे सर्किट आपण 12 व्होल्ट PCवर घेतो. त्याचा पॉवर सप्लाय चालू करतो आणि DSO चालू करतो. DSO आणि CRO मध्ये काय फरक कोण सांगते? CRO म्हणजे काय, DSO म्हणजे काय असतं? CRO म्हणजे तुम्हाला ते व्होल्ट्स पर डिव्हिजन, टाइम पर डिव्हिजन ऍडजस्ट करून ते ऍडजस्ट करावं. परंतु DSO म्हणजे डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. एक साधा ॲटो बटन दाबलं ना ते ऑटोमॅटिक ऍडजस्ट करतो सायलेन्स ॲटो बटन दाबतो. ॲटो बटन दाबलं ते सायलेन्स मिळालं. हे कॉम्प्रेस करण्यासाठी टाइम पर डिव्हिजनचं नाव घेतात सायलेन्स. दुसरं DSOचं मेन ॲडव्हान्टेजेस एक आहे, जवळ 10 वेव्हफॉर्म तुम्हाला स्टोअर करता येतं आपल्या हार्ड डिस्कवर आणि ते लोड पण करता येतं आणि तुमच्या प्रिंटिंगला घेता येतं. आता मेजर नावाचं बटन आहे ना, आता हे साईन आहे, ते साईनवरचं जे आहे त्याचं पीक टू पीक व्होल्टेज किती आहे, त्याचं राईज टाईम किती आहे, फॉल टाईम किती आहे, ड्युटी सायकल किती आहे, हे सगळे पॅरामीटर इथं डिस्प्ले घेतात मेजर बटन दाबून. आता आपल्याला जास्त वेळ नाही तर ते प्रिंटिंगला घेतात. म्हणजे R&D साठी चांगलं, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी हे चांगलं आहे DSO. आता हे डीप सोल्डरिंग मशीन आहे बरं, म्हणजे मल्टिपल बोर्ड तुम्हाला असे सोल्डर करायचा. म्हणजे बेल सिस्टमचा कार्ड आहे मी जे डेव्हलप केलेलं आहे. तर याच्यात 4 रिले, 3 ICचा वापर केला, 3 मल्टीवायब्रेटर वापरलेला, मोनोस्टेबल मटेरियल. आता समजा आम्ही सुरुवातीला ह्या मशीनचा वापर केलेला आहे. 25 बोर्ड आम्ही काढत होतो ॲट अ टाईम. सगळे कांपाऊंड बसवायचे. कांपाऊंड बसवल्यानंतर त्याचे जे लीड्स आहेत ते 45 डिग्रीतनं पेंट करायचे आणि कट करायचं. त्यांना शोल्डर पेस्ट लावायची आणि इथं असं अडकवायचं. जर लहान बोर्ड असेल हे ॲडजस्टेबल आहे, कुठलीही साईज PCBची आपल्याला बसवते. आता ह्या मशीनचं हे जे इथं शोल्डर मेटल भरलेलं आहे, खाली तर हीटर आहे. आता ह्याला जर आपण चालू केलं तर अर्धा ते पाऊण तास ते तिथं शोल्डर मेल्ट व्हायला वेळ लागतो. मग शोल्डर मेल्ट झाल्यानंतर वरची जशी साई असते ना ती साई ह्या टोलला काढायची. असं साई काढली की हे लिक्विड एवढं आरशासारखं चमकत असतं. नंतर हे बोर्ड तयार करून ठेवायचे असतात. असं समजा बोर्ड ठेवलेलं आहे, शोल्डर केलेलं नाही असं समजा, आणि मग इथं आपण बसवायचं. आणि इथं टेम्परेचर कंट्रोल आहे, 260 डिग्री टेम्परेचर ठेवायचं असतं. आणि इथं टायमर कंट्रोल आहे, 3 सेकंद टायमर वापरायचं असतं. इथलं एक बटन दाबलं की त्या साईडला मोटर आहे, त्या मोटरचा यूज करून हे ऑटोमॅटिक खाली जात असतं असं, आणि 3 सेकंद थांबतं. तोपर्यंत जे आहे शोल्डरचं लिक्विड झालेलं आहे ते शोल्डर सरफेस आणि PCBचा खालचा सरफेस कॉन्टॅक्टमध्ये येतात. 3 सेकंद राहिले की हे जे लेटर आहे ना ते ऑटोमॅटिक वर येते. कारण ते टायमर लावलं ना, आणि फ्रेम काढायची, हा बोर्ड काढायचा, दुसरा बोर्ड काढायचा. अशा पद्धतीनं फटाफट म्हणजे एवढे शोल्डर पॉईंट 3 सेकंदात शोल्डर होतात. Good afternoon. Good afternoon. Myself, Ms. Yogita Ankush Kamble. I have completed my bachelor degree in BEATC. I am working as a production engineer in Perfect Electronics MIDC from last 5 years. Now I explain the training details. आमच्या कंपनीमध्ये सायन्स कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी फास्ट ट्रॅक प्रॅक्टिकल बेस इलेक्ट्रॉनिक्स ट्रेनिंग प्रोग्राम फॅसिलिटी आहे. हा कोर्स 6 दिवसांचा म्हणजे 48 आवर्स असतो. यामध्ये तुमच्याकडून टोटल 30 एक्सपेरिमेंट करून घेतले जातात. हा कोर्स 100% प्रॅक्टिकल ओरिएंटेड आहे. तर तुमच्या मनात असा प्रश्न निर्माण होईल की या कोर्सचा बेनिफिट कुठं होतो. जर आपल्याला कॉलेजमध्ये एक्सटर्नल ओरल प्रॅक्टिकल्स असतात तर त्यामध्ये आपल्याला ॲज अ एक्सटर्नल म्हणून बाहेरच्या कॉलेजचे टीचर्स येतात आणि आपले मॅम इंटरनल म्हणून असतात. तर त्यावेळेस तुम्हाला एक्सपेरिमेंट सोबत काही टेक्निकल ओरलचे क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. तर आम्ही जो सिलेबस डिझाईन केला आहे तो तुम्हाला कॅटलॉग दिला आहे, त्याच्या लास्ट पेजवरती पूर्ण सिलेबस दिला. तर हा सिलेबस डिझाईन करताना फर्स्ट इयर टू लास्ट इयर जे आपल्याला प्रॅक्टिकल्स असतात तर त्या प्रॅक्टिकल्सचा स्टडी करूनच हा सिलेबस डिझाईन करण्यात आला आहे.
तर यामध्ये आम्ही पहिल्या दिवशी डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचे 8 एक्सपर्ट शिकवत असतो. तर त्यामध्ये लॉजिक गेट, मॉर्गन्स थेरम, हा पॅटर्न, फुल पॅटर्न असे टोटल 8 एक्सपर्ट तुम्हाला पहिल्या 2 तासात एक्सप्लेन केले जातात. आणि त्यानंतर 1 तास डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सची टेक्निकल क्वेश्चनची तयारी करून घेतली जाते. त्यानंतर नेक्स्ट डेला तुम्हाला ऑपरेशनल ॲम्प्लिफायरवरती 5 एक्सप्लेन करायचे असतात. तर तुम्हाला ओपॅमचा स्टडी झाला आहे का कॉलेजमध्ये? ओपॅमचा IC नंबर माहिती आहे तुम्हाला? ओपॅमचा IC नंबर 741. तर त्याचा त्या IC म्हणजे त्याच्यात जे ओपॅम जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते 5 प्रॅक्टिकल्स करायचे असतात. ते तुम्हाला पहिल्या 2 तासात CROचा वापर करून परफॉर्म करायचे असतात आणि 1 तास ओपॅम या टॉपिकवरती टेक्निकल ओरल डिस्कशन घेतलं जातं. त्यानंतर नेक्स्ट डेला तुम्हाला ऑसिलेटर ॲम्प्लिफायर याचा वरती 5 एक्सपेरिमेंट दिले आहेत. तर त्यासाठी तुम्हाला या DSOचा वापर करायचा असतो आणि ते 5 प्रॅक्टिकल्स पहिल्या 2 तासात एक्सप्लेन केले जातात आणि 1 तास या ओपॅम ऑसिलेटर ॲम्प्लिफायरवरती तुमची टेक्निकल ओरलची डिस्कशन घेतली जाते. त्यानंतर नेक्स्ट डेला तुम्हाला 4th डेला 2 सॉफ्टवेअर शिकवले जातात. तर आता आपण कॉलेजमध्ये पेन पेन्सिलच्या साह्याने, नोटबुकमध्ये पेन्सिलच्या साह्याने आपण सर्किट डायग्राम ड्रॉ करतो. तर तुम्हाला डिझाईन वर्स एक्सप्रेस नावाचं जे सॉफ्टवेअर आहे त्याचं ट्रेनिंग दिलं जातं आणि प्रोफेशनल सर्किट डायग्राम कशी ड्रॉ करायची याचंही मार्गदर्शन केलं जातं. त्यानंतर नेक्स्ट डेला तुम्हाला एक्सप्रेस PCB नावाचं सॉफ्टवेअर शिकवलं जातं. त्यामध्ये PCB लेआउट कसा काढायचा याचं ट्रेनिंग देण्यात येतं. तसेच तुम्हाला ट्रेनिंगमध्ये असताना एका एक्सपेरिमेंटवरती सेमिनार द्यायचा असतो. तर त्यामध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंटचं टायटल सांगितलं जातं. सेमिनारसाठी तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करत असतो आणि तो व्हिडिओ आहे तो YouTube चॅनलवरती अपलोड केला आहे. तसेच आता तुम्ही MSc BSc पासआउट झाल्यानंतर वेगवेगळ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जाता. तर त्यावेळेस तुम्हाला टेल मी अबाउट युअर सेल्फ हा एक क्वेश्चन विचारला जातो. त्यामध्ये तुमचं नाव, गावाचं नाव, तुमचं क्वालिफिकेशन, हॉबीज, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज हे सर्व पॉईंट्स तुम्हाला न थांबता बोलायचे असतात. मग तुमची इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करून घेतली जाते. त्यामध्ये टेल मी अबाउट युअर सेल्फ आणि टेक्निकल क्वेश्चन या दोन्हींची सुद्धा तयारी करून घेतली जाते आणि तो सुद्धा व्हिडिओ तुमचा YouTube चॅनलवरती अपलोड केला जातो. आता आमच्या कंपनीमध्ये वेगवेगळे सायन्स कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, ॲटोनॉमस कॉलेज असे वेगवेगळ्या कॉलेजचे MOU केलं आहे. तर वेगवेगळ्या कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत म्हणजे BEचे आहेत किंवा BSc, MSc फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्सचे विद्यार्थी आहेत तर ते आमच्या कंपनीमध्ये ट्रेनिंगसाठी येत असतात. तर वाईमध्ये म्हणजे त्यांची ॲकोमोडेशनसाठी एक हॉस्टेल फॅसिलिटी आहे. तर ते विद्यार्थी 6 दिवस वाईमध्ये राहतात आणि दररोज सकाळी 9 ते 12चा सेशन ट्रेनिंगचा असतो. त्यावेळेस ते ट्रेनिंग अटेंड करतात. तर यामध्ये पलूस कॉलेजच्या 4 मुली आल्या होत्या MSc फिजिक्स झाले. तर त्या मुलींनी इथे कमर्शियल ट्रेनिंग केलं 6 दिवस आणि 4ही मुलींना जे ट्रेनिंगचं सर्टिफिकेट दिलं जातं तर ते ट्रेनिंगचं सर्टिफिकेटच्या आधारे त्यांना स्वारगेट, पुणे इथे स्वारगेट जवळ एक इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री आहे तर त्या चौघींना सुद्धा एकाच कंपनीमध्ये जॉब मिळाला. तर आता ट्रेनिंगमध्ये असताना एक आम्ही गुगल फॉर्मचा वापर करून इव्हॉल्युशन टेस्ट तयार केली आहे. त्यामध्ये टोटल 74 क्वेश्चन्स असतात. प्रत्येक क्वेश्चनला 3 ऑप्शन्स असतात. त्यातला एक ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले की लास्टला सबमिट नावाचा ऑप्शन असतो. त्यावरती क्लिक केले की तुम्हाला तुमचा स्कोर डिस्प्ले होतो. त्या स्कोरचा स्क्रीनशॉट माझ्या मोबाईल किंवा सरांच्या मोबाईल नंबरवरती सेंड करायचा आणि त्या स्कोरच्या आधारे तुम्हाला ट्रेनिंगचं सर्टिफिकेट देणार. तर आता नेक्स्ट प्रोडक्ट आहे टाइम स्विच बेस PIR मोशन सायरन. हा आमच्या कंपनीने डेव्हलप केलेला प्रोडक्ट आहे. यामध्ये टाइम स्विचचा वापर केला आहे. हा PIR मोशन सेन्सर आहे आणि लास्टला ॲज अ नोड म्हणून सायरन कनेक्ट केलेला आहे. तर आमच्या कंपनीची वेळ सकाळी 8:30 ते 5 अशी आहे. ही सिस्टीम 6 वाजता ऑटोमॅटिक ॲक्टिव्हेट होते सकाळी 8 पर्यंत. त्यामध्ये आम्ही 6 ते सकाळी 8 असं प्रोग्राम केला आहे. तर त्या ड्युरेशनमध्ये जर अनऑथराइज पर्सनने कंपनीमध्ये एंट्री केली तर सायरन आहे तो ऑटोमॅटिक ऑन होतो. तर आता तिकडे फ्लड लॅम्प आहे त्याच्याखाली मोशन सेन्सर बसवला आहे आणि इकडे कॅमेरा आहे. तर त्या पर्सनने ज्यावेळेस कंपनीमध्ये एंट्री केली जाते तेव्हा पहिल्यांदा त्या कॅमेऱ्यामध्ये त्याचा फोटो कॅप्चर होतो आणि सायमल्टेनियसली सायरन ऑन होतो. तर तुम्हाला सर्वांना आता त्या फ्लड लॅम्पवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. तुझं नाव काय? ऋषिकेश. ऋषिकेश.
तू तिथे थोडा वेळ उभा राहा, त्या कॉर्नरला, आणि ज्या वेळेस मी तुला कॉल करणार आहे तर तू उठ तिथे. आता मी सिस्टीम ऑन केली आहे. फक्त सर्वांनी फ्लड लॅम्प वरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, कोणत्याही प्रकारची हालचाल करायची नाही. आता असं सर्वांनी स्टेबल थांबायचं आहे. फ्लड लॅम्प ऑफ झाला आहे. कोणीही हालचाल करू नका. अजून साधारण 1 मिनिट आपल्याला स्टेबल थांबायचं आहे. फक्त फ्लड लॅम्प वरती कॉन्सन्ट्रेट करा. आपापसात कोणत्याही प्रकारचा आवाज करू नका, हालचाल करू नका. अजून एक 20 सेकंद स्टेबल थांबायचं. ऋषिकेश तू आतमध्ये ये. जर आता एखादा ॲनिमल वगैरे त्यांनी जर काही एंट्री केली तर त्याचं बॉडी टेम्परेचर वेगळं असतं, त्यामुळे ते डिटेक्शन होणार. आता नेक्स्ट 2 प्रोजेक्ट आहेत ते IoT बेस्ड प्रोजेक्ट आहेत. IoTचा फुल फॉर्म माहिती आहे का तुम्हाला? IoTचा फुल फॉर्म इंटरनेट ऑफ थिंग्स. तर त्यामध्ये पहिला प्रोजेक्ट आहे तो 4 चॅनल रिमोट कंट्रोल टीव्ही. तर हा IoT बेस्ड वायफाय कॅमेरा आहे. त्याला 5 व्होल्ट सप्लाय अप्लाय केलेला आहे. इथे BSNLचा राउटर आहे, त्याच्याशी कॉन्फिगरेशन केलेलं आहे. तर या कॅमेरा समोरील व्ह्यू मी या मोबाईलच्या आधारे जगात कोठेही असेल तरी पाहू शकते. तर आता जी कॅमेऱ्याची पोझिशन आहे तर ती माझ्या डायरेक्शनला आहे. तर त्याच्या समोरचा जो रिजन आहे तो मोबाईलमध्ये डिस्प्ले होता. ज्यावेळेस मला राईट साईडचा व्ह्यू पाहायचा आहे त्यावेळेस मी सिम्पली राईट साईडला ड्रॅग करणार. कॅमेरावरती तुम्ही फोकस करा. कॅमेरा राईट साईडला मूव्ह होतोय आणि त्या समोरचा जो पार्ट आहे तो मला मोबाईलमध्ये दिसणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस मला लेफ्ट साईडचा पार्ट पाहायचा आहे त्यावेळेस मी सिम्पली लेफ्ट साईडला ड्रॅग करणार. तुम्ही कॅमेरावरती फोकस करा. कॅमेरा लेफ्ट साईडला मूव्ह होत आहे. ज्यावेळेस मला खालचा पार्ट पाहायचा आहे तेव्हा मी वरच्या साईडला ड्रॅग करणार. कॅमेरा खालच्या बाजूला मूव्ह होतो आणि त्या समोरचा जो पार्ट आहे तो मला मोबाईलमध्ये डिस्प्ले होतो. आणि ज्यावेळेस मला वरचा पार्ट पाहायचा आहे त्यावेळेस मी खालच्या साईडला ड्रॅग करणार आणि त्या समोरील जो पार्ट आहे तो मला मोबाईलमध्ये डिस्प्ले होतो. तर आता तुम्ही एकदा कॅमेरावरती फोकस करा. तुम्ही टर्न व्हा आणि कॅमेरावरती फोकस करा. आता मला राईट साईडचा पार्ट पाहायचा आहे. तर मी राईट साईडला ड्रॅग करते. कॅमेरा राईट साईडला शिफ्ट होतोय आणि त्या समोरचा जो पार्ट आहे तो मला मोबाईलमध्ये दिसत आहे. आता मी लेफ्ट साईडला ड्रॅग करते. कॅमेरा लेफ्ट साईडला मूव्ह होताना दिसत आहे आणि त्या समोरचा जो पार्ट आहे तो मला मोबाईलमध्ये दिसत आहे. आता मला खाली काही खालचा मला पार्ट पाहायचा आहे तर मी वरच्या बाजूला ड्रॅग करणार. कॅमेरा खाली शिफ्ट होतोय आणि त्या समोरचा भाग आहे तो मला मोबाईलमध्ये दिसत आहे. आता मला वरती काही काम सुरू आहे ते पाहायचं आहे तर मी खालच्या बाजूला ड्रॅग करणार. कॅमेरा मात्र वरच्या बाजूला मूव्ह होताना दिसत आहे. तर या कॅमेऱ्याची रेंज किती असेल? या कॅमेऱ्याची रेंज अनलिमिटेड आहे. आता इथं तुम्ही खाली ऑप्शन पाहू शकता. कॅमेऱ्यामध्ये एक स्पीकर आहे. त्या कॅमेऱ्याला एक स्पीकर फॅसिलिटी आहे. तर आता कंपनी वर्क सुरू आहे ते जर मला बाहेरगावी असताना पाहायचं असेल आणि मला जर का काम सुरू असताना जर का कोणता फोटो वगैरे घ्यायचा असेल तर इथं स्नॅपशॉट नावाचा ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक केलं की फोटो कॅप्चर होतो आणि अल्बममध्ये सेव्ह होतो. आता मी कंपनीच्या कामानिमित्त जर का बाहेरगावी गेली असेल आणि कंपनी वर्क सुरू आहे की नाही ते मला पाहायचं असेल तर मी या मोबाईलच्या आधारे पाहू शकते. तसेच मला एक साधारण अर्धा तास किंवा 15 मिनिटाचं शूट करायचं असेल तर इथे रेकॉर्डिंग नावाचं ऑप्शन आहे. ते ऑन केल्यानंतर ना
साधारण मी 15 ते 20 मिनिटाचा सेशन तो रेकॉर्ड करणार आणि त्यानंतर हे रेकॉर्ड बटनवरतीच क्लिक करणार. मग तो पार्ट सेव्ह झाला की ते अल्बममध्ये सेव्ह होतो आणि मग मी तो पार्ट आहे तो नंतर पाहू शकते. आता इमॅजिन करा की मी कंपनीच्या कामानिमित्त बाहेर देशात गेली आहे, आउट ऑफ कंट्री आहे, की मी ऑस्ट्रेलिया असेल किंवा जपानला असेल किंवा अमेरिकेला असेल आणि मला अमेरिकेमध्ये असतानाच इथल्या स्टाफ मेंबरला इन्स्ट्रक्शन द्यायचे आहे. तर इथे एक स्पीक नावाचा ऑप्शन आहे. तर त्या अमेरिकेमध्ये असतानाच मी इथल्या स्टाफ मेंबरला इन्स्ट्रक्शन देणार. ती इन्स्ट्रक्शन त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होते आणि स्टाफ मेंबरपर्यंत पोहोचते. तर त्या स्टाफ मेंबरने इथेच उभं राहून मला आन्सर द्यायचं आणि ते त्याच्यामध्ये रेकॉर्ड होणार माझ्याकडे. त्यामध्ये आम्ही PSP कंट्रोल कार्डचा वापर केला. इथे आमचा BSNLचा राउटर आहे, त्याची कॉन्फिगरेशन करून घेतला. हा लॅम्प 1 आहे, हा लॅम्प 2 आहे, हा लॅम्प 3 आहे आणि हा लॅम्प 4 आहे. तर आता सध्या याला सर्व्हर प्रॉब्लेम आहे. तर हे सुद्धा मी मोबाईलच्या आधारे जगात कुठेही असेल तरी हे लॅम्प ऑन ऑफ करू शकते. तर ज्यावेळेस आपण ती वेबसाईट आहे ती ऑन करतो त्यावेळेस आपल्याला मोबाईलवरती लॅम्प 1, लॅम्प 2, लॅम्प 3, लॅम्प 4 असे लॅम्प 4च्या स्टेट दिसतात. तर ज्यावेळेस हा लॅम्प 1 ऑन करते तेव्हा हा लॅम्प 1 ऑन होतो. त्यानंतर लॅम्प 2 मोबाईलद्वारे ऑन केल्यानंतर हा लॅम्प 2 ऑन होतो. लॅम्प 3 ऑन केल्यानंतर खाली हा लॅम्प 3 आहे तो ऑन होतो आणि लॅम्प 4 ऑन केल्यानंतर हा लॅम्प 4 ऑन होतो. तर हे सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातूनच घडतं आणि याची जी रेंज आहे ती अनलिमिटेड आहे. तर आपल्या सर्वांच्या घरी TV असतो, त्या टीव्हीला एक रिमोट असतो. त्या रिमोटची रेंज साधारण 15 मीटर्सपर्यंत असते. आता नेक्स्ट प्रोडक्ट आहे ते ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम. ही ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम हा प्रोडक्ट आम्ही सर्वात पहिला डिझाईन केला आहे. तर यामध्ये 3 मॉडेल्स आहेत, 16 टाइम्स, 32 टाइम्स आणि 64 टाइम्स. 16 टाइम्स मॉडेल आम्ही ज्युनियर कॉलेजसाठी यूज करत असतो. त्यामध्ये ज्या कॉलेजचा टाइम टेबल मंडे टू सॅटर्डे सेम आहे त्यासाठी हे प्रोडक्ट डिझाईन केलं आहे. त्यानंतर 32 टाइम्सचं मॉडेल हे हायस्कूल आणि इंग्लिश मिडियम स्कूलसाठी डिझाईन करण्यात आलं आहे. त्यामध्ये ज्या कॉलेज किंवा स्कूलचं टाइम टेबल मंडे टू फ्रायडे सेम आहे आणि सॅटर्डेसाठी डिफरंट आहे अशा इन्स्टिट्यूटसाठी आम्ही हे प्रोडक्ट डिझाईन केलं आहे. तसंच आता तुम्हाला गव्हर्नमेंट स्कूल आहे तर त्यांचं नंबर ऑफ टाइमिंग जास्त असतात. तर त्यामध्ये मंडे टू थर्सडेसाठी सेपरेट टाइमिंग्स असतात, फ्रायडेसाठी सेपरेट असतात आणि सॅटर्डेसाठी त्यापेक्षा वेगळे असतात. मग त्यासाठी आम्ही 2 टाइम स्विचचा वापर करून ऑटोमॅटिक लेक्चर बेल सिस्टीम डिझाईन केलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की हा टाइम स्विच आहे. यामध्ये आपण आपलं घंटेचा टाइम टेबल आहे ते प्रोग्राम करत असतो. याला रिअल टाइम क्लॉक सेट करण्याची फॅसिलिटी आहे. इथं आउटपुटला आपल्याला इलेक्ट्रिकल बाउंड बेलची पिन बसवायची असते. हा स्विच आहे, याला 4 सेकंद आणि 6 सेकंद हे 2 ऑप्शन्स आहेत. इथे पॉवर इंडिकेटर आहे, हे प्रेस टू रिंग बेल आहे आणि हा फ्यूज सॉकेट आहे. तर या टाइम स्विच मध्ये प्रोग्राम केल्या व्यतिरिक्त जर आपल्याला बेल द्यायची असेल तर हे पुश टू रिंग बेलचा वापर केला जातो आणि मग बेल वाजते. तर आता तुम्हाला मी 4 सेकंद आणि 6 सेकंदसाठी बेल वाजवून दाखवते. आता मी इथं पहिल्यांदा 4 सेकंदसाठी सिलेक्ट करते. गुड आफ्टरनून एव्हरीवन. गुड आफ्टरनून. श्रेयस कांबळे. मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 3rd इयर स्टुडंट आहे. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकतोय आणि इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये काम करतोय. तर 3rd इयरमध्ये आम्हाला मेकॅट्रॉनिक्स म्हणून एक सब्जेक्ट असतो. त्याच्याविषयी जास्त नॉलेज घेण्यासाठी मी तर मंथ इंटर्नशिपसाठी आलो आहे. तर ही ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग करायची मशीन आहे. तर ट्रान्सफॉर्मरचे 2 टाईप असतात, स्टेप अप आणि स्टेप डाऊन. तर काय फरक असतो सांगता का? स्टेप अपमध्ये आणि स्टेप डाऊनमध्ये. तर स्टेप अपमध्ये नंबर ऑफ प्रायमरी वाइंडिंग असतात त्या स्टेप डाऊन सेकंडरीपेक्षा कमी असतात आणि सेकंडरी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये नंबर ऑफ प्रायमरी वाइंडिंग ह्या सेकंडरी वाइंडिंगपेक्षा जास्त असतात. तर ह्या मशीनवर आपण ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग करतो. तर आता आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वाइंड करणार आहे. तर ह्याला बॉबिन म्हणतात, ज्यामध्ये प्रायमरी वाइंडिंगसाठी आपण 2 वायर घेतल्यात आणि सेकंडरीसाठी 3. ज्यामधली जी ब्लॅक वायर आहे ती ब्लॅक सेंटर टेप वायर आहे. तर जेव्हा आपण इथं बॉबिन माउंट करतो
तर खाली आपल्याला फूट स्विच आहे आणि DC मोटारने आपण ऑपरेट करून इथं काउंटरवर आपण काउंट करतो. तर प्रायमरी वायंडिंगसाठी आपण 45 गेजची कॉपर वायर वापरतो, जी की इथं आहे, एकदम थिन वायर आहे. आणि सेकंडरीसाठी आपण 34 गेजची ही वायर वापरतो, जी की खूप जरा जाड आहे ॲज कम्पेअर टू. तर आपण प्रायमरी वायंडिंगसाठी 5000 टन्स देतो, सेकंडरीसाठी 400 + 400 असे देतो. तर पहिल्यांदा तुम्हाला करून दाखवतो. इथं ऑलरेडी ऑपरेशन चालू आहे, त्यामुळे 121 काउंट दिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण करतो. आणि जेव्हा इथं काउंट कम्प्लीट होतात, फक्त हा स्विच वर घेऊन खाली यायचा असतो. हा व्हर्टिकल रॉड आहे, जेव्हा आपण ह्या साईडला मूव्ह करतो लेफ्टला, तर आपली जी वाइंडिंग आहे ती लेफ्ट साईडला मूव्ह होते. आणि जेव्हा आपण राईट साईडला मूव्ह करतो, राईट साईडला मूव्ह होते. तर हा पहिल्यांदा आपण कम्प्लीट जेव्हा वाइंडिंग करतो, तर त्यावर टेप लावून असं दिसतं आपल्याला. तर त्याला आपल्याला लॅमिनेट करावं लागतं. तर ही ई प्लेट आहे आणि ही आय प्लेट आहे. तर लॅमिनेट करण्यासाठी आपण अल्टरनेटिव्हली ई प्लेट आणि आय प्लेट फिक्स करतो. तर पहिल्यांदा आपण आय प्लेट फिक्स करून घेतो. एक त्या बाजूने आणि दुसरी दुसऱ्या बाजूने. नंबर ऑफ टर्न्स तुम्ही कसे डिसाईड करता? 5000 किंवा इथं आपण ना 24024 स्टेप डाऊन 500 मिली अँपिअरचा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आपण बनवतो. तर त्यासाठी आपण प्रायमरी वायंडिंग 5000 घेतो आणि सेकंडरी प्रायमरी 5000 कशी डिसाईड झाली ते विचारते. कॅल्क्युलेशन करून डिसाईड केले जातात. काय कॅल्क्युलेशन्स आहेत त्याला, म्हणजे काय फॉर्म्युला असतात ना ट्रान्सफॉर्मर डिझाईन करायचे. आपण इनपुट व्होल्टेज किती देतोय? 230 व्होल्ट इनपुट व्होल्टेज दिला ना की 12 व्होल्ट आउटपुट व्होल्टेज मिळतो. पण त्यासाठी आम्ही ज्यावेळेस आम्ही पॉवर सप्लायमध्ये यूज माझ्या माहितीप्रमाणे आम्ही आपल्याला मशीन होती लॅबमध्ये मुलं करत होते, तर तेव्हा 1 टन्स पर व्होल्ट होती. प्लेट फिक्स करतो तेव्हा इथं थोडासा गॅप दिसतो आपल्याला, हा बारीक गॅप. त्यामध्ये हा प्लेट फिक्स केला की पूर्ण लॅमिनेट होऊन जातो. आणि हा ट्रान्सफॉर्मर आपण पॉवर सप्लायमध्ये पण यूज केलेला आहे, डेव्हलप केलेला आहे. डेव्हलप केलेलं नाही. ही डिसोल्डिंग जे आहे ना, हे आमचं मॅन्युफॅक्चर नाही. तुम्हाला अगोदरच सांगितलं की तुम्हाला हे जे टेक्निक आहे डिसोल्डिंगचं माहिती असावं, त्यासाठी सांगितलं. ह्याच्यामध्ये मेनली हीट गन आहे आणि व्हॅक्यूम पंप आहे. हातावर एअर घेतलं टेम्परेचर 400-450 डिग्री टेम्परेचर टिपला मिळत असते. त्याच्यामध्ये मेन कंपोनंट आहे व्हॅक्यूम पंप माहिती आहे तुम्हाला. आणि इलेक्ट्रिकल हीटर सोल्डरिंग गनमध्ये असतं. हिटिंग एलिमेंट असतो माहिती आहे सोल्डरिंग गनमध्ये. ते हिटिंग एलिमेंट तिथं आहे. आणि ते टेम्परेचर डिजिटल टेम्परेचर ते दुसरी मशीन आहे डिजिटल, त्याला काय तसं प्रोव्हिजन नाही. त्याचा जो इंडिकेटर असतो तो ऑन ऑफ होतो. मेंटेन टेम्परेचर 400 डिग्रीचा ऑन ते टेम्परेचर कॉन्स्टंट होतं. व्हॅक्यूम पंप तो कसा वर्क होतो? व्हॅक्यूम पंप म्हणजे तुम्हाला माहिती असेल लायनर पिस्टन वगैरे. व्हॅक्यूम पंप आणखी कुठं कॉम्प्रेसर तुम्हाला माहिती असेल हवा भरण्याच्या मशीनमध्ये. हवा भरण्यासाठी पिस्टन असतं ना, तसं जसं हवा बाहेर फ्लो करते तसे व्हॅक्यूम पण क्रिएट करते. त्या टेक्निक ते आवाज तीच आहे. ओके. सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस ठरलो होतं की परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्समध्ये मी यूट्यूबवर बघितलं होतं व्हिडिओ. छान वाटलं होतं. असं वाटलं की आता म्हणजे ॲक्च्युली बेसिक इलेक्ट्रॉनिक्स बघायला भेटलं. बऱ्याच वेळा काय असतं की मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जातो आणि मग तिथं काही फक्त फिरून येतो. तर तसं न होता यांनी प्रत्येक जे काही बेसिक फंक्शन आहेत मोनो स्टेबल मल्टीव्हायब्रेटर दाखवतो. आपण बघतो आपल्या लॅबमध्ये पण आपण प्रॅक्टिकल करतो, पण एक्झॅक्टली त्याचं ॲप्लिकेशन काय ते बघायला भेटलं आपल्याला. जसं काही ते बघितलं आता हे आपण अप्लाय करू शकतो आपल्या लॅबमध्ये, पण आपल्याला पण हे करता येईल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. इलेक्ट्रॉनिक्सचं बघितलं असेल की आपल्याकडे सगळं साहित्य अवेलेबल आहे. असं नाही की कोणता IC नाही, तिथं सगळे एक्सपेरिमेंट आहेत आपल्याकडे. ॲडियर आहे, आता हे सरांनी बनवलेलं आहे. त्यामध्ये PCB आहे. असं PCB पण आपण बनवू शकतो आपण विद्यार्थी म्हणून. किंवा आता सरांनी एक्सप्रेस PCBचं सांगितलं. एक्सप्रेस PCB कोणी यूज केलं असेल नसेल, पण आता इथं गेल्यानंतर आपल्या डिपार्टमेंटला गेल्यानंतर आपण हे सगळं करणार आहोत. यातून आपल्याला काय शिकायचं की आपण आपल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये आता हे सगळं प्युअर इलेक्ट्रॉनिक्स ह्याच्यामध्ये काय आहे की बरेच फील्ड सरांनी सगळं इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सरांचं जरी बॅकग्राऊंड फिजिक्स असेल, फिजिक्समध्ये बऱ्याच वेळा असं असतं की मॅथमॅटिक्स हे सगळं कॉम्बिनेशनच आहे फिजिक्समधलं. त्यांनी प्युअर इलेक्ट्रॉनिक्समध्ये काम केलं, खूप छान वाटलं.
मुलांनाही खूप शिकायला भेटलं. तर काही जणांनी प्रश्न विचारले नसते, पण त्यांच्या मनात प्रश्न असतील, विचारतील आता आम्हाला वगैरे विचारणारच आहे की नंतर बाबा हे कसं झालं असेल. बरोबर. किंवा त्यांना ते कॅमेऱ्याचं पण हे बरेच आहे. ह्यामध्ये पण सिस्टम दाखवली तुम्ही, होम सिक्युरिटी सिस्टीम. खूप छान वाटलं. आणि सर खूप कमी जागेमध्ये तुम्ही खूप मोठं उभं केलेलं Important आहे. आहे. जागा छोटी आहे पण काम भरपूर मोठे आहे तुमचे. असं. त्याबद्दल खरंच तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभार. बघा, आपल्यामध्ये पण आपल्याला जागेचा खूप प्रॉब्लेम आहे. परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स वाई आयोजित 6 दिवसांचं प्रॅक्टिकल बेस्ड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंडस्ट्रियल ट्रेनिंग. पात्रता इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरचे शिक्षण आवश्यक. बीई, डिप्लोमा, बीएससी, एमएससी झालेल्यांसाठी उपयुक्त. या ट्रेनिंगमध्ये भरपूर प्रॅक्टिकलसह मुलाखतीची तयारी करून घेतली जाते, ज्यामुळे जॉब मिळणं सोपं जातं. ट्रेनिंगसाठी संपर्क डॉक्टर ढेकळे, परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स MIDC वाई. मोबाईल 98 222 41 255.